सर्वपक्षीय नेते, पक्ष कार्यकर्ते, पदाधिकारी आणि अनेक संघटन प्रमुखांना महानगरपालिकेच्या वसंतदादा सभागृहामध्ये बैठक बोलवली असता घरपट्टीबाबत कोणताही निर्णय झालेला नाही। महापालिका प्रशासनाने प्रोजेक्टद्वारे कशा पद्धतीने घरपट्टीची वाढ करण्यात आली हे दाखवण्याचा प्रयत्न केला। ही वाढीव घरपट्टी महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे आणि पालकमंत्र्यांच्या मान्यतेने करण्यात आली आणि हे दाखवण्याचा प्रयत्न महानगरपालिका प्रशासन आणि आयुक्त करत होते। त्याला सर्वांनी कडकडून विरोध केला। महानगरपालिकेत लोकप्रतिनिधींचा कारभार असताना वाढीव घरपट्टीचा ठराव करण्यात आला आणि अनेक दिशाभूल प्रशासनाकडून करण्यात आली। यावेळी माजी महापौर, उपमहापौर, स्टँडिंग चेअरमॅन आणि अनेक सदस्यांनी त्याला कडाडून विरोध केला। ठराव वाचून दाखवण्याची सर्वांनी विनंती केली। सर्वजण आक्रमक झाल्यावर गडबड गोंधळामुळे आयुक्त बैठक सोडून पळून गेले। कोणीही वाढीव घरपट्टी भरण्यास तयार नाही असं सर्वांकडून सांगण्यात आलं। हॉटेल चालक मालक असोसिएशनचे अध्यक्ष श्री शैलेश भाऊ पवार यांनी महानगरपालिका हद्दीमधील रहिवासी, नागरिक, व्यापारी, हॉटेल व्यावसायिक यांना वाढीव घरपट्टी मान्य नाही आणि ते भरणार नाहीत अशी आक्रमक भूमिका मांडली। तसेच शैलेश भाऊ पवार यांनी निवेदनही आयुक्तांना दिले। भविष्यात सर्व सांगलीकर घरपट्टी विरोधात रस्त्यावर येणार अशी परिस्थिती दिसत आहे। आज घरपट्टीबाबत सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका प्रशासनाने आयुक्तांनी बैठक बोलवली होती। अनेक संघटना, लोकप्रतिनिधी त्या बैठकीला उपस्थित होते। कोणताही निर्णय घरपट्टीबाबत झाला नसून घरपट्टी भरण्यास सांगलीतल्या सर्व संघटना असतील, राजकीय पक्ष असतील, कार्यकर्ते असतील, नागरिक असतील, कुणालाही वाढीव घरपट्टी मान्य नाही। ज्या पद्धतीने घरपट्टीची आकारणी केलेली आहे ती चुकीच्या पद्धतीने आकारणी केलेली आहे। ज्यावेळेला भविष्यात लोकप्रतिनिधी येतील त्यावेळेला घरपट्टीची आकारणी व्हावी असं सर्वानुमते ठरलेलं आहे आणि आयुक्तांनी पालकमंत्री महोदयांना जबाबदार धरून ही घरपट्टीची आकारणी करण्यात येते असं वारंवार म्हणत होते, पण हे सगळं चुकीचं आहे। पालकमंत्री सर्व सांगलीकरांबरोबर आहेत, प्रशासनाबरोबर नाहीत आणि पूर्णपणे आयुक्त दिशाभूल करीत आहेत। तर आजच्या बैठकीमध्ये कोणताही ठराव झाला नसून घरपट्टी कोणत्याही प्रकारची आम्ही भरणार नाही। सांगली जिल्हा हॉटेल चालक मालक असोसिएशनच्या वतीनं सर्व सांगली शहरातील हॉटेल, सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिका हद्दीमधील हॉटेल व्यावसायिक कुणी घरपट्टी भरणार नाही, कुणाला हे मान्य नाही।